भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पीपर हवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। भारतीय संस्कृती इतिहासाबद्दल आस्था असणाऱ्यांना भेट देण्याचं केलं आवाहन। राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये उच्च शिक्षित व्यक्ती आणि व्यावसायिकांचा असलेला सहभाग हा चिंताजनक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। छत्तीसगडमधल्या बस्तर भागातल्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान 14 माओवादी ठार। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर हल्ला चढवल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज तिसऱ्या दिवशी रसिकांनी लुटला कथाकथनाचा आनंद आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना आज होणार चिन्ह वाटप। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त नायगाव इथल्या स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सावित्रीबाई फुले यांना वाहिली आदरांजली। आणि माघमधल्या पौष पौर्णिमेनिमित्त आज देशातल्या सर्व पवित्र नद्यांवर शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी। हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी इथल्या घाटांवर श्रद्धाळू दाखल। नमस्कार।